नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे स्वराज रमाच्या गळ्याला चाकू लावून म्हणत असतो की राघू, तुला माझ्याशी लग्न करावं लागणार आहे. राघू म्हणत असते, स्वराज अरे काय करतोयस तू? हे बघ, तू असं काही करू नकोस. तू जर असं काही केलंस ना तर तू जेलमध्ये जाशील. मग तू माझ्याबरोबर लग्न कसं काय करणार आहेस? प्लीज तू आईला बाजूला कर, तो चाकू बाजूला कर, नाहीतर लागेल तो कुणाला. तेव्हा इकडे आता अबोली बाहेरून त्यांचा आवाज ऐकते. अबोलीला वाटतं की हा आवाज कुणाचा येतोय. तेव्हा इकडे अबोली दरवाजा वाजवते आणि म्हणते, आई कोण आहे आतमध्ये? आई दरवाजा उघडा, मी आले अबोली. असं म्हणून ती दरवाजा उघडायला सांगत असते. तेव्हा इथे रमा म्हणत असते, अबोली जा दरवाजा उघड जा, अबोली आली आहे. तेव्हा इथे रमा म्हणते की दरवाजा उघड. तेव्हा स्वराज म्हणतो, अजिबात नाही, दरवाजा कुणीही उघडायचा नाही आणि तुम्हीसुद्धा काही बोलायचं नाही. आणि तो आता रमाच्या तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणतो, आवाज करायचा नाही. तेव्हा इकडे राघू म्हणत असते, स्वराज सोड माझ्या आईला, हे बघ तिला त्रास होईल हा. आधीच तिची तब्येत बरी नसते, सोड बरं तिला सोड. तेव्हा अबोली म्हणते, स्वराज तू आहेस का आतमध्ये? हे बघ दरवाजा उघड, मला आतमध्ये येऊ दे, आपण बसून बोलूया. दरवाजा तर उघड. स्वराज म्हणतो, अजिबात नाही. ए राघू, तूच म्हणाली होतीस ना की तुला माझ्याबरोबर लग्न करायचं आहे, म्हणून माझ्यामध्ये धाडस नाही असं म्हणाली होतीस ना. मग हे बघ मी आलो, मी धाडस केलं आहे. मग आता का माझ्याशी लग्न करत नाही आहेस? शांतपणे माझ्याबरोबर लग्न कर ना, मग मी हे सगळं करणार नाही. तेव्हा इकडे राघू म्हणत असते, हे बघ तू असं करू नकोस, आईला सोड बरं आणि तो चाकू बाजूला ठेव. हे सगळं करायची काय गरज आहे? मी तुला म्हणाले ना की मी तुझ्याबरोबर लग्न करेन म्हणून, मग हे सगळं करायची गरज नाही आहे. तेव्हा इकडे स्वराज मात्र आता काही झाल्या रमाला सोडायला तयार नसतो, कारण राघू त्याच्याबरोबर लग्न करणार नाही असं त्याला वाटत असतं आणि तिला ब्लॅकमेल करण्यासाठी स्वराजने रमाला पकडलेलं असतं. तेव्हा इकडे अबोली खिडकी उघडते आणि म्हणत असते, स्वराज काय करतोयस तू? आईंना सोड आधी, सांगते ना आईंना सोड, बाजूला कर आईंना, तो चाकू लागेल त्यांना, आईंना सोड ना. तेव्हा स्वराज म्हणतो, नाही नाही सोडणार मी. तेव्हा अबोली म्हणते, हे बघ स्वराज, एक काम कर, तू दरवाजा उघड, मला आतमध्ये येऊ दे, आपण बसून बोलूया, शांतपणे बोलूया. तेव्हा स्वराज म्हणतो, नाही अबोली, तू आधी राघूला सांग माझ्याबरोबर लग्न करायला. ती का माझ्याबरोबर लग्न करायला नकार देते? तू आत्ताच्या आत्ता तिला सांग माझ्याबरोबर लग्न करायला, मी दरवाजा उघडू देणार नाही आहे. तेव्हा इकडे आता स्वराज एक काम करतो, रमाला रूममध्ये बंद करून ठेवतो आणि त्याला बाहेरून एक चमच वगैरे लावून ते लॉक करून ठेवतो. तेव्हा इकडे आता राघू ही दरवाजा उघडायला जाईल म्हणून तो पटकन जातो आणि राघूला म्हणतो, मागे उभी राहा, मागे उभी राहा. आणि दरवाजा उघडून अबोलीला आतमध्ये घेतो आणि तो जाऊन पुन्हा रमाला ज्या रूममध्ये उभं केलेलं असतं त्या रूमच्या बाहेर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, हे बघ अबोली, तू आता राघूला सांग माझ्याबरोबर लग्न करायला. ती का लग्नाला नकार देते? तिने मला सांगितलं होतं की इथे ये माझ्याबरोबर लग्न करायला. तुझ्यामध्ये हिंमतच नाही आहे आणि आता मी जर हिंमत दाखवतोय तर राघू का माझ्याबरोबर लग्न नाही करत? तू सांग ना तिला माझ्याशी लग्न कराय. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, हे बघ स्वराज, आम्ही कुणीही तुमच्या दोघांमध्ये पडणार नाही, आमचं काय तिथे देणं घेणं. हे बघ तुमचा विषय आहे दोघांचा, तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा, आम्हाला का विनाकारण त्रास देताय? रमा म्हणत असते, अबोली, राघू, तुम्ही दोघीजणी बऱ्या आहात ना, असं ती खिडकीतून विचारत असते. तेव्हा स्वराज म्हणत असतो, हे बघ मी वाईट माणूस नाही आहे राघू, मी इथे तुझ्याबरोबर लग्न करायला आलो आहे, तू का नकार देतेस? प्लीज माझ्याशी लग्न कर, प्लीज राघू प्लीज. तेव्हा इकडे आता अबोली त्याच्या पायावरती पाय देते आणि त्याच्या हातातून चाकू हिसकावून घेते. तेव्हा इकडे स्वराज म्हणत असतो, अबोली गप्प बस. तेव्हा इकडे आता राघू म्हणत असते, स्वराज हे बघ शांत हो, शांत हो, मी लग्न करेन तुझ्याशी, आधी तू शांत तर हो ना. तेव्हा इकडे आता राघू काही ऐकायला तयार नसते. तेव्हा तिथे असलेला चाकू स्वराज पुन्हा उचलतो आणि अबोलीच्या गळ्याला लावतो. तो म्हणतो, सांग सांग राघू, माझ्याशी लग्न करशील ना? राघू म्हणते, हो करेन ना लग्न, खरंच तुझ्याबरोबर लग्न करेन. तेवढ्यातच इकडे आता अबोली जेव्हा स्वराजला धक्का देते तो पेडवरती पडतो आणि तिथे असलेली दोरी घेतो आणि अबोलीचे दोन्ही हात मागे घेऊन बांधून टाकतो आणि तिच्या गळ्याला पुन्हा तो चाकू लावतो आणि म्हणतो, बस तिकडे बस, बस तिकडे, अजिबात आता हालचाल करायची नाही. मी आत्ताच सांगून ठेवतोय, कुणीही आमच्यामध्ये दोघांच्यामध्ये येणार नाही, कळलं का? अबोली तिथे जाऊन आता गप्पपणे बस. अबोली म्हणते, स्वराज माझे हात सोड बरं. स्वराज म्हणतो, अजिबात नाही, हात तर मी मुळीच सोडणार नाही आहे. तेव्हा रमा म्हणत असते, ए स्वराज, माझ्या दोन्ही मुलींना काही करायचं नाही, आत्ताच सांगून ठेवते. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, स्वराज हे काय चाललंय, का असा वेड्यासारखा वागतोयस? हे बघ असं काही करू नकोस, आपण बसून बोलूया ना.
राघूचं जर तुझ्यावरती प्रेम आहे तर ती तुझ्याशी लग्न करेल ना, त्यासाठी एवढं सगळं करायची गरज नाही आहे. तेव्हा इथे स्वराज म्हणतो, नाही, ती नाही बोलते आता, तू समजाव ना अबोली तिला, प्लीज समजाव. तेव्हा इकडे अबोली म्हणते, हे बघ, तुम्ही दोघांनी बसून बोला, हे सगळं करायची काही गरज नाही आहे. आणि तुमच्या दोघांमध्ये घरच्या लोकांना त्रास देण्याचा तुम्ही काय इथे विचार करताय. त्यानंतरला इकडे आता राघू काही ऐकायला तयार नसते. तेव्हा इकडे स्वराज जबरदस्तीने राघूचा हात पकडतो आणि तिला ओढत ताणत आता बाहेर घेऊन जात असतो. अबोलीचे दोन्ही हात बांधल्यामुळे ती आता मदत करू शकत नसते. तेव्हा स्वराज राघूला बाहेर घेऊन येतो आणि रूमला बाहेरून कडी लावून घेतो आणि म्हणत असतो, कुठे उभा राहिला होता अंकुश, आणि अबोली कुठे उभी होती सांग ना. हे बघ, इथेच इथेच लग्न केलं होतं ना त्या दोघांनी, तू मला सांगितलं होतंस. मग सांग, अंकुश कुठे होता आणि अबोली कुठे होती, तिथे तू उभी राहा. अगं, तू कशाला राघू घाबरतेस. जेव्हा अंकुशने अबोलीबरोबर लग्न केलं होतं तेव्हा अबोली घाबरली होती का? नाही ना, अबोली घाबरली नव्हती. मग तू तरी कशाला घाबरतेस. तेव्हा इथे राघू म्हणत असते, स्वराज, तू असं का करतोयस, मला खरंच कळत नाही आहे. माझं प्रेम आहे तुझ्यावरती, पण आता मला तुझी भीती वाटते, कारण तू वेड्यासारखा वागतोयस. तोपर्यंत अबोली स्वतःला सोडवण्याचे प्रयत्न करतच असते. ती आपले हात कसे सोडवता येईल याचा विचार करत असते. त्यानंतरला इथे स्वराज बाजूला एक लाकडी जो काही फुट्टा असतो तो घेतो, तो फोडतो आणि त्याचे तुकडे तुकडे करतो आणि म्हणत असतो की आता बघ, आता मी तुझ्याशी लग्न करणार आहे. तुला माझी हिंमतच बघायची होती ना. बघितलीस माझी हिंमत, मी आलो की नाही माझं प्रेम आहे म्हणून तुझ्याबरोबर लग्न करायला. हे बघ राघू, तू घाबरू नकोस अगं, प्रेम आहे ना आपले एकमेकांवरती, मग तू लग्न करायला का घाबरतेस. तेव्हा राघू म्हणते, स्वराज, तुला कळत नाही आहे का, अरे अजून डिवोर्स व्हायचा बाकी आहे ना. तेव्हा इथे स्वराज म्हणत असतो, ह्या अबोलीला कळत नाही का, तिने का नाही मध्यस्थी केली आणि तुझा आणि त्या क्रिसचा डिवोर्स घडवून आणला. मग आता आपण दोघांनी लग्न नसतं केलं का. या सगळ्यात ना त्या अबोलीची चुकी आहे. आता म्हणते मध्ये कशी पडू, पण तिने पडायचं होतं ना मध्ये, ती का नाही मध्ये पडली. तेव्हा इथे स्वराज आता चिडलेला असतो. तेव्हा इकडे अबोली प्रयत्न करत असते कसेबसे दरवाजा उघडण्याचे. तेव्हा इथे रमाला ज्या रूममध्ये बंद करून ठेवलं होतं त्या रूमचा दरवाजा ती बाहेरून उघडण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याने असं काही लॉक केलेलं असतं ज्याच्यामुळे तो दरवाजा उघडला जात नाही. तेव्हा इथे राघू म्हणत असते, हे बघ, मी तुला असंच म्हणाले होते, रागाच्या भरात मी तुला बोलले होते की इथे ये आणि लग्न कर म्हणून. मी खरोखर तुला असं काही बोललेले नाही आहे. खरंच मी रागाच्या भरात बोलले. हे बघ, असं करायची गरज नाही आहे स्वराज, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, पण असं नाही. तेव्हा इथे अबोली खूप प्रयत्न करते दरवाजा उघडण्याचे, पण दरवाजा काही उघडत नाही. त्यानंतर ती प्रयत्न करत असते, तिच्या हाताला जे बांधलेलं आहे ते सोडण्यासाठी, तो कपडा सोडण्यासाठी ती प्रयत्न करते. त्यानंतर इथे क्रिशने फोन केलेला असतो. तेव्हा अबोलीचं लक्ष फोनकडे जातं आणि ती फोन उचलायला जाणार तेवढ्यातच तो फोन आता खाली पडतो. फोन खाली पडल्यानंतर अबोली तो कसाबसा उचलते आणि त्याच्यावरून आता क्रिशला ती पुन्हा एकदा फोन करते. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, क्रिश, अरे कुठे आहेस तू, तू लवकरात लवकर इथे ये बरं, चाळीमध्ये ये. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो, अबोली काय झालं. तेव्हा अबोली म्हणते, अरे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तू लवकरात लवकर चाळीमध्ये ये. तेव्हा इथे आता अबोली म्हणत असते, जास्त वेळ वाया घालू नकोस, लवकर ये. तेव्हा तो म्हणतो, काय झाले ते तरी सांग ना. तेव्हा इकडे अबोली घडलेला सगळा प्रकार क्रिशला आता सांगते. क्रिश म्हणत असतो, अबोली काळजी करू नको, हे बघ मी लगेच निघतोय, मी तिथे पोचतोय अबोली. असं इकडे आता क्रिश तिला म्हणतो आणि तो आता राघूला वाचवायला, त्यांची मदत करायला धावत पळत आता येत असतो. त्याच्यानंतरला तोपर्यंत रमा आवाज देत असते, अबोली, अगं कुठे आहेस तू, दरवाजा उघड ना बाळा. तेव्हा इथे अबोली दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न करत असते, पण तिला मागून आता जमत नसतं, कारण तिचे दोन्ही हात मागे असतात. तेव्हा ती खिडकीतून बघत असते, तर इथे स्वराज आता जबरदस्तीने राघूबरोबर लग्न करतच असतो. त्याने इकडे आता अग्नीसुद्धा पेटवलेली असते. तिथे जे देवाच्या समोर तेल असतं ते त्याच्यामध्ये टाकून आता तो अग्नी लावत असतो, जेणेकरून त्याला आता स्वराज हा खूपच जास्त वेड्यासारखा वागत असतो. त्याला आता राघूबरोबर लग्न करण्यासाठी अशी का जबरदस्ती करावी लागत असते कळतच नाही. अचानकपणे येतो काय, जबरदस्तीने लग्न करतो काय, हे काही कळत नसतं. आत्तापर्यंत तिच्याबरोबर शांत बोलणारा हा स्वराज एकाएकी एवढा हैवान का होतो हे कुणाला काही कळतच नसतं. तेव्हा राघू म्हणत असते,
स्वराज, काय झालंय? तू असा का वागतोयस? खरंच काही कळत नाहीये. हे बघ, प्लीज थांबव हे सगळं. मी लग्न करेन ना तुझ्याशी, पण आता नाही. आता मला भीती वाटते. तू असा विचित्र का वागतोयस हे मला कळत नाहीये. स्वराज म्हणतो, का भीती वाटते तुला? अगं घाबरू नकोस. मी तोच स्वराज आहे, ज्याच्यावरती तू प्रेम केलेस, ज्याच्याबरोबर तुला लग्न करायचं आहे, तुझं संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे. मी तोच स्वराज आहे. हे बघ, आता अग्नीसुद्धा पेटवली. पेटवली काही नाही अग्नी. आणि आता तो मोबाईलवरती इथे मंगलाष्टका लावतो. आणि त्या मोबाईलवरती मंगलाष्टका लावल्यानंतर तो आता राघूचा हात पकडतो आणि जबरदस्तीने अग्नीच्या भोवती फेरे घ्यायला सुरुवात करतो. इथे आता अबोली प्रयत्न करत असते की ती दोरी कशी तरी हाताची काढली जाईल आणि ती बाजूला जो काही चाकू असतो, तर इथे किचनवरती बाजूला एक खवणी असते आणि तिला धार असल्यामुळे अबोली त्याचा वापर करून हाताला बांधलेला जो कापड असतो तो कापण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इकडे अबोलीला खूप जास्त लागतं, तिच्या हाताला लागतं, पण तरीसुद्धा ती इथे राघूला थांबवण्यासाठी आणि स्वराजचं हे विचित्र वागणं थांबवण्यासाठी धावत पळत बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत असते. तेव्हा स्वराज राघूचा हात पकडून जबरदस्तीने आता फेऱ्या घेत असतो. तेव्हा इथे राघू म्हणत असते, स्वराज, हे सगळं करू नकोस. हे बघ, लग्न करायचं आहे, पण असं नाही. तू एवढा विचित्र का वागतोयस आणि ही जबरदस्ती का? मला तुझं हे वागणं अजिबात आवडत नाही आहे, अजिबात पटत नाही आहे. तेव्हा इथे स्वराज काही आता थांबायला तयार नसतो. अबोली आपले प्रयत्न करतच असते. कसेबसे हात सोडवते आणि त्यानंतरला ती दरवाजा उघडायला घेते. दरवाजाला बाहेरून कडी लावलेली असते. ती जोरजोरात दरवाजा आता इथे उघडण्याचा प्रयत्न करते. पण इथे दरवाजाला कडी असल्यामुळे तो उघडत नाही. तेव्हा ती प्रयत्न करत राहते दरवाजा उघडण्याचे आणि नंतरला कडी उघडते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अबोली आता प्रयत्न केल्यानंतर तिला त्याचं फळ मिळतं. कडी उघडते आणि मग अबोली बाहेर धावत पळत येत असते. ती बघते तर काय, स्वराज इथे राघूचा हात पकडून जबरदस्तीने इथे फेऱ्या मारतोय. इकडून आता अबोलीची एंट्री होते, तर दुसऱ्या बाजूने क्रिससुद्धा आपल्या हातातली कामं सोडून त्या ठिकाणी आलेला असतो स्वराजला थांबवण्यासाठी. स्वराजचं हे वागणं इतकं विचित्र असतं की कुणीही त्याची ही बाजू अजिबात बघितलेली नसते. स्वतः राघूने सुद्धा हे त्याचं वागणं पहिल्यांदाच बघितलेलं असतं आणि राघू त्याला थांबवण्याचा इतका प्रयत्न करते, पण तो माणूस काही थांबायला तयार नसतो. तो फेऱ्यांवरती फेरे घ्यायला हा तयारच बसलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, अबोली आता बाहेर आलेली असते. अबोली म्हणते, स्वराज, सोड तिचा हात सोड. आणि ती राघूचा हात सोडवते आणि स्वराजच्या जोरदार कानाखाली देते. तेव्हा इकडे क्रिससुद्धा आलेला असतो. तेव्हा स्वराज म्हणतो, अबोली, अगं काय केलंस तू हे? अगं, आम्ही दोघं जण लग्न करतोय. आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे. तू का माझ्या थोबाडीत मारलीस? मी इथे लग्नच करायला आलोय ना. हे बघ, आमच्यामध्ये तुम्ही कुणीही पडू नका. तेव्हा अबोली म्हणते, स्वराज, डोकं फिरलंय तुझं? जबरदस्तीने लग्न करणार आहेस का राघूबरोबर? ती नाही म्हणते ना, मग काय गरज आहे तुला जबरदस्तीने तिच्याबरोबर लग्न करण्याची? तेव्हा इकडे आता अबोलीसुद्धा चिडलेली असते. तेव्हा राघू म्हणत असते, स्वराज, अरे तू वेडा आहेस का? असा का वागतोयस? खरंच काही कळत नाहीये. का तू असं केलंस? तेव्हा स्वराज म्हणतो, काय केलंय मी? तेव्हा क्रिश येतो आणि म्हणत असतो, काय रे, तुझी अक्कल ठिकाणावरती आणण्यासाठी आहे ना, तुला एकदा जेलमध्ये घेऊन गेलो ना, बाद झालं. तुझी चांगली हेकडी सगळी काही बाहेर आणतो, कळलं का तुला? तेव्हा राघू म्हणते, क्रिश, तू लांब हो. तू आमच्यामध्ये पडू नकोस, कळलं ना? आमचं आम्ही बघून घेऊ. तेव्हा इथे क्रिश म्हणतो, पण आता याला मी जेलमध्ये टाकणार आहे. याने किती मोठा गुन्हा केलाय हे त्याला तरी कळू दे. तेव्हा राघू म्हणते, पण मी त्याच्यावरती कुठलीही कंप्लेंट केलेली नाही आहे. त्याच्यामुळे तू त्याला घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा इथे स्वराज म्हणत असतो, बघितलंस तू काय म्हणाली राघू? तिने माझ्यावरती अजून केस केलेली नाही आहे. त्याच्यामुळे तू मला अटक नाही करू शकत. सोड मला क्रिश, सोड. तिचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे तू बघितलं असशीलच ना? तेव्हा तिथे रमा येते आणि म्हणत असते, पण मला त्याच्यावरती कंप्लेंट करायची आहे, कारण त्याने माझ्यावरती प्राणघातक हल्ला केला होता. माझ्या गळ्याला चाकू लावला होता आणि मला मारण्याचा प्रयत्न करत होता. माझ्यासमोर माझ्या 2 मुलींना त्रास दिला याने. तेव्हा मी याच्यावरती आता कंप्लेंट करते, गुन्हा दाखल करते. तू आत्ताच्या आत्ता ह्याला अरेस्ट कर आणि याला चांगला धडा शिकव, कळलं का? तेव्हा इकडे आता राघू म्हणत असते, बघितलंस ना स्वराज? तेव्हा स्वराज म्हणतो, राघू, अगं बोल ना, काहीतरी बोल, थांबव याला. तेव्हा राघू म्हणते, तुला माझ्याशी लग्न करण्याची खूपच जास्त हौस होती ना? जा आता जेलमध्ये आणि तू तुझी हौस पूर्ण कर. तेव्हा इकडे आता राघू निघून गेलेली असते. स्वराजला टेन्शन आलेलं असतं की आता करू तर काय करू? तर तिथे मिरच्या सुकत घातलेल्या असतात. त्यातली मिरची तो हातामध्ये घेतो आणि पूर्ण हातामध्ये त्या कुस्करून त्याची पावडर आता तो इथे क्रिसच्या डोळ्यामध्ये लावतो.
क्रिसच्या संपूर्ण डोळ्यामध्ये त्याने आता मिरचीची पावडर टाकल्यामुळे इथे क्रिसचे डोळे झोंबायला लागतात. त्याला काही दिसत नाही आणि मग स्वराज क्रिसला धक्का देऊन तिथून पळून जातो. तेव्हा अबोली बघते. अबोली धावत पळत आता येते आणि म्हणते क्रिश, आणि क्रिसला हाताला धरून ती आता घरामध्ये घेऊन जात असते, कारण त्याच्या डोळ्यामध्ये पूर्णपणे पावडर गेलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता क्रिशने आपला चेहरा वगैरे धुतलेला असतो आणि तो आता थंड पाण्याने डोळे शेकून काढत असतो. रमा विचारत असते, क्रिश बाळा, बरं वाटतंय का रे तुला? तेव्हा क्रिश म्हणतो, हो आई, आता मला बरं वाटतंय, फक्त थोडे डोळे माझे चुणचुणत आहेत. तेव्हा रमा म्हणत असते, अरे मिरची पावडर गेल्यानंतर डोळे तुझे चुणचुणणारच ना. आणि मला खरंच बाळा या गोष्टीचं वाईट वाटतंय की हे सगळं त्या राघूमुळे घडतंय. अरे त्या राघूमुळे घडतंय. त्या राघूमुळे स्वराज इथे आला आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना इतका त्रास झाला. पण राघूला, निर्लज्ज मुलीला, या सगळ्याचं काही वाटतंय का? एवढं ती तुला बोलते तरीसुद्धा तू फक्त तिच्यासाठी इथे धावत पळत आलास. हे बघ क्रिश, मी तुला सांगते, त्याला इतका मारशील ना, इतका त्याला धडा शिकवशील ना, की त्याला चांगलं आठवलं पाहिजे की त्याने किती मोठा गुन्हा केला आहे ते. तेव्हा इथे आता क्रिश म्हणत असतो, आई कसं आहे ना, म्हणजे मी त्याला मारेन, हवं तेवढं मारेन, त्याला शिक्षा देईल, पण शेवटीला मग त्याचा परिणाम आपल्या राघूला भोगायला लागेल ना. मला राघूची काळजी वाटते, बाकी काही नाही. तेव्हा रमा म्हणत असते, अबोली बघितलंस ना, अगं एवढं सगळं घडलं पण तरीसुद्धा क्रिशला आपल्या राघूची काळजी आहे. तेव्हा इथे या राघूला कधी अक्कल येईल, कधी तिला दिसेल की क्रिसचं तिच्यावरती किती प्रेम आहे आणि एवढा प्रेम करणारा नवरा तिला मिळणार आहे का? तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो की अबोली, अगं या सगळ्यामध्ये एक गोष्ट तर राहिली, आपल्याला संजीवनी साठे यांना भेटायला जायचं आहे, ते तर राहूनच गेलं ना. तेव्हा अबोली म्हणते, आता उशीर करून जमणार नाही. ती दीपशिका तिथे पोचण्याच्या आधी मला तिथे जाऊन त्यांना सांगावं लागेल की मॅडम तुम्ही ही केस घेऊ नका, कारण शिवांगी निर्दोष आहे, तिला या प्रकरणामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला जातो हे त्यांना मी सांगेन. तेव्हा इकडे आता शिवांगीची चौकशी करण्यासाठी अबोलीने सांगितल्याप्रमाणे कॅमेरा तिथे अबोली आणि मग त्याच्या समोर इथे दीपशिका तिला प्रश्न विचारणार अशी संपूर्ण तयारी करण्यात आलेली असते. तेव्हा दीपशिका म्हणत असते, अबोली मॅडम, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे कॅमेरा, तुम्ही, मी आणि इथे शिवांगी, आता तर मी प्रश्न विचारू शकते ना? तेव्हा अबोली म्हणते, हो, आता तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्यानंतरला इथे आता दीपशिका म्हणत असते, शिवांगी, तर तू मला सांग, तू समृद्धी नावाच्या मुली, जजसाहेबांच्या मुली आणि चाळीत राहण्याच्या मुली, बरोबर की नाही, चाळीत राहणाऱ्या मुलींनाच, समृद्धी नावाच्या मुलींना तू का बरं मारत होतीस? तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते, नाही, मी नाही मारले मॅडम, मी खरं सांगते, मी गुन्हेगार नाही आहे. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते, तू गुन्हेगार आहेस, कारण तुला आम्ही रंगेहात पकडले. अगं तूच ते खून केलेस, हे फक्त आता तुला कबूल करायचे आहे. तुला मी पकडलं आहे ते सुद्धा रंगेहात त्या कपड्यांमध्ये. आता फक्त तू तोंडाने एकदा कबूल केलंस ना की हां तू हे सगळं केलेस की मग केस इथेच संपली जाते. तेव्हा अबोली म्हणते, हे बघ दीपशिका, तू तिच्यावरती जबरदस्ती नाही केलीस, तिने अजून तिचा गुन्हा कबूल केलेला नाही आहे. तेव्हा इथे आता दीपशिका म्हणत असते, मला पण हेच म्हणायचं आहे, तिने गुन्हा केला आहे, फक्त ती कबूल करत नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, शब्द पकडू नकोस, मला हे म्हणायचं आहे की ती गुन्हेगार नाही आहे, तिने गुन्हा केलेलाच नाही, ती कबूल का करेल? आणि तू जबरदस्तीने तिच्यावरती हा गुन्हा थोपू नाही शकत. गुन्हेगार कुणीतरी दुसरा आहे, त्याला वाचवण्यासाठी शिवांगीचा बळी देत आहे. तेव्हा इथे दीपशिका म्हणत असते, हो का, मग आता जर शिवांगी गुन्हेगार नाही आहे तर मग दुसरं कोण गुन्हेगार आहे ते सांग बरं. तेव्हा इथे अबोली म्हणते, ते मला का विचारतेस, ते शोधण्याचं तुझं काम आहे ना, तू शोध. तेव्हा इकडे दीपशिका म्हणते, ते आमचं काम आहे ना, मग आम्हाला करू दे ना, त्यासाठीच आम्ही शिवांगीला प्रश्न विचारतोय. तेव्हा हे तुझं कोर्ट असल्यासारखं मध्ये मध्ये बोलू नकोस, हे माझं पोलीस स्टेशन आहे, इथे मीच बोलणार, कळतंय का तुला? तेव्हा इकडे शिवांगी आता म्हणत असते, थांबवा हे सगळं, खरंच थांबवा, मी इथे माझ्या बहिणीला शोधायला आले होते मॅडम, माझी बहीण सापडत नाही आहे आणि इथे तिला शोधता शोधता तुम्ही मलाच गुन्हेगार समजलात आणि मलाच तुम्ही आता इथे जेलमध्ये टाकलेत आणि गुन्हेगार म्हणून मला इथे नको तिथे अडकवलेत. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते, बोलशील ग बोलशील, हळूहळू सगळं बोलशील, पोपटासारखी बोलशील, मला माहिती आहे खरे गुन्हेगार तूच आहेस, आता नाही म्हणतेस पण वेळ आल्यानंतर सगळं काही सांगशील. तेव्हा तिथे भाऊसाहेब येतात आणि म्हणत असतात की मॅडम, ज्यांच्याशी तुम्हाला संपर्क करायचा होता त्यांच्याबरोबर संपर्क झालेला आहे, त्या म्हणाल्यात
तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, बरं बास झालं बास झालं, आता ही इथे आताच्या आता ही चौकशी इथे संपली, बाकीचं आपण नंतर बघू. आणि दीपशिका तिथून निघून जाते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे संजीवनी साठे यांना भेटायला अबोली आलेली असते आणि अबोली म्हणत असते की मॅडम, शिवांगीला या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खऱ्या गुन्हेगाराला वाचवण्याचा. तेव्हा तुम्ही ही केस घेऊ नका प्लीज, नाहीतर शिवांगी निर्दोष आहे, तिला विनाकारण शिक्षा होईल. तेव्हा इथे संजीवनी साठे म्हणत असतात, जर ती निर्दोष आहे तर तसं कोर्टामध्ये सिद्ध कर, पण मी एकदा आता पाऊल पुढे टाकले ते मागे घेऊ शकत नाही. तेव्हा अंकुश तिथे येतो आणि म्हणत असतो की अगदी बरोबर बोलताय तुम्ही मॅडम, आणि तुम्हाला जी काही इथे मदत हवी आहे ती आम्ही पोलीस अधिकारी म्हणून तुम्हाला सगळी मदत करू. तेव्हा तिथे दीपशिका येते आणि म्हणते, काय मग अबोली अंकुश शिंदे, आता मी पण बघते ना ही केस तू कशी जिंकतेस ते आणि शिवांगीला निर्दोष सिद्ध करतेस.